नमस्कार प्रेक्षक हो. आयुष्याच्या चढ उतारांमध्ये भक्ती मार्गाच्या शोधात अनेक जण विविध पंथ, साधना आणि यज्ञकर्माचा आधार घेतात. परंतु सत्याच्या शोधात असताना खरं समाधान आणि शांती मिळवण्यासाठी आध्यात्मिक जागरूकता आवश्यक असते. याच अनुभवातून गेले आहेत चंद्रकांत रघुनाथ कानडे. नाशिक जिल्ह्यातील पंचवटी हिरावाडी गावातील एक शेतकरी. चंद्रकांतजींचा आध्यात्मिक प्रवास परंपरागत भक्ती, शिवपूजा आणि यज्ञकर्मांपासून सुरू झाला. त्यांनी 3 पिढ्यांचा वारसा म्हणून भगवान शंकर व दुर्गा देवीची उपासना, नवरात्र उपवास आणि महायज्ञ केले. परंतु या सर्व साधनांनी त्यांना शांती मिळाली नाही. उलट त्यांचे जीवन त्रासदायक आणि कष्टदायीच राहिले. 2005 मध्ये संत रामपालजी महाराज यांच्या ज्ञानाने त्यांच्या जीवनाला नवी दिशा दिली. रामपालजी महाराज यांच्या शास्त्र आधारित भक्तीमुळे चंद्रकांतजींच्या जीवनात मोठे परिवर्तन झाले. त्यांच्या शारीरिक आजारांवर उपाय सापडला. त्यांची आई दीर्घ आजारातून बरी झाली आणि त्यांचे आर्थिक जीवन स्थिर झाले. शेतात करपलेले पीक परमेश्वराच्या कृपेने जिवंत झाले आणि त्यांचे कार्य फळाला आले. चला ऐकूया चंद्रकांत रघुनाथ कानडे यांची जीवनगाथा त्यांच्या शब्दातून. नमस्कार सात साहेब. आपलं नाव? माझं नाव चंद्रकांत रघुनाथ कानडे. आपण कुठून आलात? नाशिक, पंचवटी हिरावाडी. आपला व्यवसाय काय आहे? माझा शेती व्यवसाय आहे. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? संत रामपालजी महाराजांची दीक्षा मी 2005 ऑगस्टला घेतली. संत रामपालजी महाराजांच्या शरणात येण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? संत रामपालजी महाराजांच्या चरणात येण्याच्या पहिले जी पारंपरिक भक्ती ती करत होतो आणि विशेषतः भगवान शंकर आराध्य दैवत होते. भगवान शंकर आणि दुर्गा देवीची साधना करायचो. तर हे करत असताना हा मला 3 पिढीचा वारसा आहे. आमच्या घरात सगळी आध्यात्मिक परंपरा होती. यज्ञ करणे, अनुष्ठान करणे, गीतेचा पाठ करणे, शिवपुराण वगैरे ग्रंथ हे वाचत असायचे. आणि हे सगळं करत असताना आता ही सांगण्याची गोष्ट नसते. असं म्हणतात की केलेलं कधी बोलू नये, पण हे सर्व भगत समाजाला कळण्यासाठी हे सांगतोय मी. तर दरवर्षी आमच्याकडं असं असायचं की दरवर्षी एक यज्ञ करायचो. भले तो शतचंडी असो किंवा रुद्रयाग असो, गणेशयाग असो, विष्णुयाग असो, गायत्री याग असो, असे दरवर्षी करायचो. पण हे करत असताना मला एक अनुभवायचं का कुठलाही कार्यक्रम झाल्यानंतर काही ना काही हानी व्हायची. हे भक्ती करत असताना काही ना काही हानी होत असायची. तर मग मी माझ्या वडिलांशी चर्चा करायचो का आपण कधी कोणाला त्रास देत नाही किंवा कोणाला फसवत नाही आणि आपण भक्तिमार्गही करतो, परमेश्वराची भक्ती करतो, आपल्याला त्रास का होतो. तर हे सगळं सांगत असताना वडील माझं समाधान करायचे की परमेश्वर आपली परीक्षा बघत असतो. तर माझा मनात विचारायचा ही अशी जीवघेणी परीक्षा कशी काय. भगवान शंकराची श्रावण महिन्यात महिनाभर शिवलिंगावर बेलपत्र वाहणे, नवरात्रात देवीचे 9 दिवस उपवास करणे आणि साप्ताहिक पण सोमवार, गुरुवार, शनिवार आणि सोमवार जो असायचा माझा हा निरंकार असायचा. फक्त पाण्यावर करायचो मी. नवरात्राचे उपवास पण कधी कधी पाण्यावर करायचो. आणि इतकी कठीण भक्ती करत असताना माझं समाधान व्हायचं नाही आणि हानी तर व्हायचीच. आणि हे सगळं भक्ती करत असताना मी खूप कष्ट करायचो. पूर्वी माझा डेअरीचा व्यवसाय होता. आता डेअरीचा व्यवसाय म्हटल्यानंतर तुम्ही समजू शकता का तो जनावराचा व्यवसाय म्हणजे जनावरासारखंच व्हावं लागतं. 18 तास काम करायचं आणि इतकं कष्ट करून मेहनत करून पण मला त्याच्यात काही प्रॉफिट नाही दिसायचं किंवा कष्ट करून काही समाधान पण नाही व्हायचं असे. आणि दुसरी गोष्ट शारीरिक पण कष्ट असायचेच. मला स्वतःला शारीरिक त्रास होता. तुम्ही मला समोर बघू शकता. माझे जे हात आहे पूर्ण हाताचे पूर्ण साल निघायची, पूर्ण लाल लाल हात असायचे. आणि किती सगळे औषध उपचार करून झाल्यानंतर सुद्धा त्याचा कुठल्याही प्रकारे लाभ झाला नाही. आणि सगळ्या प्रकारचे औषध केले, ॲलोपॅथी, होमिओपॅथी, आयुर्वेदिक किंवा कोणी जे सांगितलं ते करत गेलो, पण त्याच्याने कुठल्याही प्रकारचा फायदा नाही. इंटरनॅशनल पण ट्रीटमेंट घेतली पण काही उपयोग झाला नाही. सर, जसं आपण सांगत आहात की आपण व आपला परिवार हा पूर्वीपासूनच परमेश्वराच्या शोधार्थ होतात. त्यासाठी आपण बरेचसे यज्ञ केले, व्रतवैकल्य केले, परंतु ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आपल्याला कुठल्याही प्रकारचं सुख आणि समाधान लाभत नव्हतं.
मग मला असं विचारायचं आहे की ज्या गोष्टीची आपण खोज करत होतात, त्या गोष्टीसाठी आपण हे सगळे प्रयत्न करत होतात की आपल्याला परमेश्वर पाहिजे किंवा शांतता पाहिजे, एक अध्यात्म पाहिजे, तर जी आपली जी खोज आहे ती पूर्ण झाली का? हो, तो जो तपास होता तो पूर्ण झाला. ती वेळ होती ऑगस्ट 2005. तर माझे जे काही मित्र होते त्यांनी रामपालजी महाराजांची दीक्षा घेतलेली होती आणि आमची चर्चा व्हायची. पण मी भगवान शंकरची साधना करत असल्यामुळे माझा जो स्वभाव अतिशय कडक होता, कोणाचं ऐकून घेण्याच्या स्थितीत नसायचो. मग योगायोगाने त्यांनी जे आमचे सिनियर गुरुबंधू आहे त्यांना बोलवलं आणि त्यांची माझी ज्ञानचर्चा झाली. तर जेव्हा त्यांची माझी ज्ञानचर्चा झाली तेव्हा त्यांनी मला विचारलं का तुम्ही कोणाची पूजा करता, कोणाची भक्ती करता. तर तेव्हा मी त्यांना सांगितलं का जो सगळ्यांचा मालक एक आहे, मी त्याची पूजा करतो, त्याची भक्ती करतो, भगवान शंकराची आणि दुर्गाची साधना करतो. मग त्यांनी मला सांगितलं का तुम्ही जी साधना करता ही शास्त्राआधारे करत नाही, कारण जसं कायद्याचं संविधान आहे तसं भक्तिमार्गाचं संविधान आहे 4 वेद, गीता आणि आपले बाकीचे ग्रंथ. मग पुढं त्यांनी मला दाखवलं का पूर्ण परमेश्वर कोण आहे आणि ह्या पृथ्वीवर तत्वदर्शी संत कोण, त्याची ओळख काय. मग त्यांनी गीतेमध्ये दाखवलं की जो तत्वदर्शी संताची जी ओळख आहे हा उलटा संसाररूपी असलेला वृक्ष, याचं जो वर्णन करेल सवेदवित ते तत्वदर्शी संत आणि त्यांच्याकडे मोक्षाचा मार्ग. पुढे जाऊन त्यांनी मला परत रेफरन्स दिला गीतेच्या 18व्या अध्यायातला. तर गीता सांगणारा सांगतो का अर्जुन तू उस परमात्मा के शरण जा, मैं भी उस आदि नारायण के शरण हूँ और उसके शरण में जाने के पश्चात तुझे सर्व पापों से मुक्त कर दूंगा और तू शाश्वत धाम को जाएगा जहाँ से पहिले वाली जीव सृष्टी थी. म्हणजे जिथून आपण आलेलो आहे त्या अमर लोकातून तो लोक आपल्याला प्राप्त होईल. मग हे ऐकल्यानंतर मी चकित झालो आणि आमच्याकडे वेळोवेळी गीतेचा पाठ वगैरे व्हायचा, देवी भागवत व्हायचं, शिवपुराण. त्याच्यामध्ये मला कुठंतरी खटकायचं. संत रामपालजी महाराजांचे सत्संग ऐकले मी त्याच्यानंतर. त्याच्यामध्ये सृष्टीरचना एक पाठ सांगतात गुरुजी, आणि तो पाठ बघितल्यानंतर पूर्वीचं माझं जे ऐकलेलं कानावर होतं मग ते प्रत्यास आलं. आणि म्हणतात की गुरुशिवाय ज्ञान नाही, ही गोष्ट सत्य पण आहे. तेव्हा त्या परमात्म्याच्या कृपेने ते सत्ज्ञान मला प्राप्त झालं आणि मग मी संत रामपालजी महाराजांच्या सांगण्याप्रमाणे शास्त्रानुसार भक्ती करण्याला सुरुवात केली. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचे काही अनुयायी यांनी आपल्याशी ज्ञानाविषयी चर्चा केली आणि संत रामपालजी महाराज जे काही शास्त्रानुसार ज्ञान सांगतात त्या ज्ञानाचा उलगडा त्यांनी आपल्याला खोलून दाखवला. त्याचप्रमाणे आपण संत रामपालजी महाराजांचे सत्संगसुद्धा बघितले असाल. यातून आपल्याला बोध झाला की आपण जी भक्ती करत आहेत त्याच्यावरची सुद्धा भक्ती आज संत रामपालजी महाराज सांगत आहेत. त्या अनुषंगाने आपण त्यांच्याकडे जाऊन त्यांची गुरुदीक्षा घेतली. तर मला असं विचारायचं आहे की जेव्हा आपण संत रामपालजी महाराजांच्या शरणात आलात त्यानंतर आपल्या आधीच्या भक्तीमध्ये जे काय आपल्याला प्रश्न होते, त्याचप्रमाणे जे काय आपल्याला कष्ट होत होते, तर त्या कष्टापासून किंवा त्या प्रश्नांचा उलगडा आपल्याला झाला का आणि त्यातून आपल्याला काय काय अनुभव आलेत? हो, उलगडा पण झाला आणि त्याचे लाभ पण मला भरपूर मिळाले. आता उदाहरणार्थ लाभाची गोष्ट जर करायची तर सगळ्यात पहिले तर परमेश्वर भेटले, सद्भक्ती भेटली. त्याच्यानंतर हा झाला आध्यात्मिक लाभ. आणि शारीरिक लाभ जर म्हटलं तर मला पूर्वी त्रास होता शारीरिक. माझे हात तुम्ही बघू शकतात आज 80% क्लिअर आहे. पूर्वी माझ्या हाताची डायरेक्ट असे साल निघायची. त्याच्यासाठी सगळे डॉक्टर इलाज केले पण कुठलाही प्रकारचा उपयोग नाही झाला. फॉरेनची पण ट्रीटमेंट घेऊन उपयोग नाही झाला. आणि असे जे कोणी जे सांगितलं याच्याकडे जा त्याच्याकडे जा ते सगळे ते पण करून बघितले पण त्याचा कुठल्याही प्रकारचा उपयोग नाही झाला. तो उपयोग मला संत रामपालजी महाराजांच्या सद्भक्तीने झाला. हे झालं माझ्या बाबतीत. आणि तसंच माझ्या आईला अस्थमाचा त्रास होता आणि तिला इतका भयंकर त्रास व्हायचा की तिला डायरेक्ट ICUमध्ये ॲडमिट करायचे. मग माझ्यानंतर परिवाराच्या दुसऱ्या सदस्यांनी पण नामोपदेश घेतला आणि आईचा त्रास परमेश्वराच्या कृपेने कायमस्वरूपी आता कमी झाला. जवळजवळ 90% त्रास नाहीच्या बरोबर. नाही तर पहिले मला सारखे दवाखानेच भरावं लागायचे, हॉस्पिटलचे बिलच भरत राहायचो आणि त्याच्यात आर्थिकही हानी व्हायची, मानसिकही त्रास व्हायचा आणि स्वास्थ्यही गमवून बसलो होतो. पण
तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांच्या कृपेने आज तो कुठलाही माझा त्रास राहिला नाही. दुसरी गोष्ट, व्यवसायामध्ये पण परमेश्वराच्या कृपेने मला आता चांगला लाभ आहे. पूर्वी मी 18-18 तास काम करायचो, माझा दुधाचा व्यवसाय होता, पण इतकं राबून पण काही भेटत नसायचं. पण आता परमेश्वराच्या कृपेने आता मी फक्त 20% काम करतो आणि आज माझा चरितार्थ चांगल्या प्रकारे परमेश्वराच्या कृपेने चालू आहे. हा सगळ्यात मोठा लाभ आहे. सर, जसं तुम्ही सांगत आहात की आपण एक शेतकरी आहात आणि आज शेतकऱ्यांची स्थिती बघितली तर बरेचसे शेतकरी आज त्रस्त दिसत आहेत. काही ना काही कारणामुळे, जसे की निसर्गामुळे त्यांच्या शेताची हानी झालेली आहे. त्याचप्रमाणे जे काही ते पीक घेत आहेत त्या पिकाला बाजारभाव मिळत नाही आणि मुलांच्या संगोपनासाठी, त्यांच्या लग्न कार्यासाठी त्यांना बराचसा खर्च येतो. त्या खर्चापायी ते कोणाकडनं तरी कर्ज घेतात आणि त्या कर्जाच्या दाबाखाली ते दबल्या जातात. तर ते दुःखी आहे आणि आत्महत्येचा प्रयत्नसुद्धा करत आहेत. बऱ्याचशा लोकांनी त्यांचे जीवसुद्धा गमावले. मला असं विचारायचं, आपणसुद्धा एक शेतकरी आहात, तर त्या शेतकऱ्यांच्या तुलनेमध्ये आपल्यामध्ये असे काय गुण आहेत किंवा आपली भक्ती अशी काय आहे की ज्यामुळे आपल्याला या गोष्टींचा तुटवडा किंवा या गोष्टींचा कुठल्याही प्रकारची तुम्हाला हानी होत नाही? हा एक अनुभव खूपच जबरदस्त आहे. कदाचित तुम्हाला पटणार पण नाही, पण हे सत्य आहे आणि हे प्रूफ पण करून दाखवेल का ज्यांनी हे बघितलं ते सांगतील का हे सत्य आहे. असं आहे, एकदा मी फ्लावर लावली होती माझ्या शेतामध्ये आणि खूप पाऊस झाला. पाऊस झाल्यानंतर ते रोपं सगळे मेले होते आणि पाऊस उघडल्यानंतर मी 2-3 दिवसांनी जेव्हा शेतावर गेलो तर तेव्हा बघितलं तर त्या फ्लावरच्या झाडांना असे बारीक बारीक कोंब दिसले. तर माझा जो शेती बघणारा जो माणूस आहे त्यांनी मला फोनवर सांगितलं होतं का खूप पाऊस झाला आणि आपली फ्लावर गेली. तर मी जेव्हा शेतावर गेलो बघण्यासाठी तर मला त्याच्यामधून अंकुर दिसले असे बारीक बारीक. मग मी त्याला सांगितलं, अरे फुलवरीने शेंडा काढला. तर त्यांनी मला बोलला, अरे तुझ्या डोक्यात पाणी झालं, एकदा मेल्यावर काय जिवंत होतं का? तर त्याच्यानंतर ठीक आहे, चल असू दे, आता पाणी पडलेलं आहे, 2-4-8 दिवस तर काही वाफ येत नाही, नंतर आपण बघू काय असेल ते. 7-8 दिवसानंतर जेव्हा मी परत शेतावर गेलो तर ते पूर्ण झाडाला पूर्ण कोंब फुटलेले होते आणि ते फ्लावर झाड जिवंत झाले फ्लावरचे आणि त्याला कंदही आले आणि ते मार्केटला गेले. अशी परमेश्वराची कृपा. हा एक थोडासा नमुना तुम्हाला सांगितला. दुसरा, माझ्या आयुष्यातला एकदम रोमांचक जो क्षण आहे तो सांगतो तुम्हाला. असंच मी शेतावर गेलेलो होतो, पावसाळ्याचे दिवस होते, माझी भाताची रोपणी चालू होती आणि मला घरून फोन आला मिसेसचा की मुलगी फार रडती, तुम्ही घरी या ताबडतोब. तर पाऊस असल्यामुळे गाडी रोडवर लावलेली होती आणि मला हे भान नव्हतं का गाडीला हँडल लॉक आहे माझ्या. त्याच्यानंतर मी गाडीला चावी लावली आणि डायरेक्ट तिथून निघालो. तर नाशिकपासून 26 किलोमीटर आलो RTO ऑफिसपर्यंत, जिथं सप्तरंग सोसायटी, तिथं माझा इलेक्ट्रिशियन असतो. तर मग मी म्हटलं याला 2 मिनटं भेटू आणि मी गाडी स्लो केली. स्लो केल्यानंतर ॲटोमॅटिक हँडल जाम झाला. मी म्हटलं इतकं गाडी चालवताना काय झालं बा, कसं काय हँडल फिरत नाही. तर जेव्हा मी ते बघितलं तर हँडल लॉक होतं. तर मला घाम फुटला का इतकं 26 किलोमीटर आपण हँडल लॉक कसं काय येऊ शकलो. तर मला तर कळलं परमेश्वराच्या कृपेने, परमेश्वरानेच आणलं, नाही तर हे काही कोणाच्या बसची गोष्ट नाही आहे. तर मग हे प्रमाण कोणी मान्य नाही केलं, त्याच्यासाठी मी तो ठेवला आहे का ज्या व्यक्तीने ते हँडल लॉक बघितलं, मग त्या मोटरवाल्याला मी बोलवलं आणि त्याला सांगितलं, बाबा हे बघ हँडल लॉक काय झालं. तेव्हा त्यांनी पाहिलं तर तो म्हणतो, अरे तो हँडल लॉक आहे गाडी, आप कैसे क्या आहे. तर हा एक अनुभव आहे. तर अशा प्रकारे मला शेतीमध्ये परमेश्वराच्या कृपेने लाभ होत राहतात. आणि दुसरी गोष्ट, संत रामपालजी महाराजांनी एक फार मोठा मेसेज दिला आहे आपल्या अनुयायांना आणि त्यांच्या आज्ञेप्रमाणे आम्ही वागत असतो. त्याच्यात सगळ्यात मोठी एक गोष्ट आहे का उद्या भविष्यात मुलामुलीचं लग्न करायचं तर ना काही घेणं आहे ना काही देणं आहे. त्याच्यामुळे आम्ही त्या गोष्टीचा विचारही करत नाही आणि आम्हाला कुठल्या प्रकारची चिंता करण्याची गरज पण नसते. आज आपण बघतोय अनेक मुली हुंडाबळीने मरत आहेत, त्यांच्यावर अन्याय अत्याचार होत आहेत. तर जे काम सरकार नाही करू शकलं ते संत रामपालजी महाराजांनी केले. आज रामपालजी महाराजांचे करोडो अनुयायी आहेत, ते सगळे त्यांच्या आज्ञेनुसार हे करत असतात. त्याच्यामुळे ते सुखी आणि समाधानी पण आहेत. त्यापैकी मी पण एक आहे. माझ्या शेतात पण परमेश्वराच्या कृपेने पिकंही चांगलं येत असतं आणि जी आपल्याला उपजीविका करण्यासाठी जितकी गरज आहे ती परमेश्वराच्या कृपेने भागते. त्याच्यामुळे हे जे आमचे शेतकरी बंधू काही कर्जबाजारीपणामुळे
किंवा काही गोष्टीमुळे पीक गेल्यामुळे जे आत्महत्या करतात किंवा सुसाईड करण्याचा प्रयत्न करतात, परमेश्वराच्या कृपेने तसं कुठल्याही प्रकारचा विचार आजपर्यंत माझ्या मनातही आला नाही, शिवलाही नाही. कुठलंही काम माझं असू द्या, मी ज्या कामाला निघालो परमेश्वराच्या कृपेने ते माझं ॲटोमॅटिक पुढं काम झालेलं असतं. ज्याच्याकडे जातो तो कधी नाही मला म्हणतच नाही. हा या भक्तिमार्गाचा सगळ्यात मोठा लाभ आहे. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांची जी काही सद्भक्ती आहे, त्या सद्भक्तीच्या जोरावर आपल्याला कुठल्याही प्रकारचा असा त्रास होत नाही. आपण जी काही शेती व्यवसाय करत आहात त्या शेती व्यवसायामध्ये सुद्धा आपल्याला भरभराटी मिळत आहे आणि जे पीक आज मेलेलं होतं ते परमेश्वराच्या कृपेने जिवंत झालं. हा एक मोठा चमत्कार आहे समाजासाठी. तर मला असं विचारायचं आहे की या आपल्या सद्भक्तीच्या जोरावर जे काही आपण मिळवलं आहे, या अनुभवातून आपण आपल्यासारखे जे अनेक शेतकरी भाऊ बंधू आहेत, त्याचप्रमाणे जो श्रोतावर्ग आज TV माध्यमातून आपल्याला बघत आहेत, या सर्वांसाठी आपण काय संदेश द्याल? मी सगळ्यांना हात जोडून एकच विनंती करेल का प्रत्येकाने आपलं आत्मचिंतन करावं. आपण जी भक्ती करतो ती बरोबर आहे का? आणि त्यांना निश्चितच त्यांचा आत्मा ग्वाही देईल का आपण जी भक्ती करतो ती पूर्ण नाही आहे, अपूर्ण आहे आणि त्याच्यामुळं आपल्याला आर्थिक, शारीरिक, मानसिक सगळ्या प्रकारचे त्रास होत राहतात. तर सगळ्यांना हात जोडून विनंती करेल की आपण सर्व बंधू भगिनींनी सद्गुरू रामपालजी महाराजांची दीक्षा घ्यावी आणि आपलं जीवन कृत्यर्थ करावं आणि आपलं आयुष्य सफल करावं आणि मोक्ष प्राप्त करावं, ही सगळ्यांना विनंती करेन. त्यासाठी कृपया आपण संत रामपालजी महाराजांचे अनेक चॅनल्सवर सत्संग असतात, तरी कृपया ते सत्संग आपण बघावे किंवा आपण व्हॉट्सअपद्वारे ज्ञानगंगा, जगण्याचा मार्ग असे अनेक संत रामपालजी महाराजांनी अनेक पुस्तकं लिहिली आपल्यासाठी. तर ते तुम्ही पुस्तक वाचा, सत्संग ऐका आणि मग संत रामपालजी महाराजांकडून ज्ञानदीक्षा घ्या आणि आपलं जीवन सफल करा. सर, जसं आपण सांगत आहात की आज मानव समाजाने संत रामपालजी महाराजांचं ज्ञान समजून घ्यायला हवे आणि त्याचप्रमाणे त्यांच्या ज्ञानावर चालायला हवे. तर या अनुषंगाने जर एखाद्या साधकाला जाणवलं की आपणसुद्धा संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घ्यायला हवी, तर तो व्यक्ती संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा कशी घेऊ शकेल? तर जेव्हा संत रामपालजी महाराजांचा सत्संग चालू असतो त्याच्या खाली एक पट्टी चालते, त्याच्यावर फोन नंबर असतात. आपण त्या फोन नंबरवर संपर्क करून आपण नामदीक्षा प्राप्त करू शकता. दुसरी गोष्ट, पुस्तक मागवू शकता, ते अगदी निशुल्क असतं. कृपया सर्व बंधू भगिनींनी याचा लाभ घ्यावा आणि सत्मार्ग प्राप्त करावा, ही आपल्या सर्वच विनंती. सर, जसं आपण आज समाजाला विनंती करत आहात की संत रामपालजी महाराजांची ज्ञानदीक्षा आपण घ्यायला हवी, त्यासाठी आपल्या TVच्या स्क्रीनवर जे काही मोबाईल नंबर्स फ्लॅश होत आहेत त्या नंबरवर जर संपर्क साधला तर आपल्याला जवळच्या नामदान केंद्राची माहिती मिळेल आणि तेथे जाऊन तो व्यक्ती सद्गुरू संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेऊ शकेल. तर मला असं विचारायचं आहे की या नामदीक्षेसाठी त्या व्यक्तीला किती पैसे मोजावे लागतात? नाही, हा तर अतिशय भयानक गैरसमज केलेला आहे. तुम्हाला 1 रुपये खर्च नाही, कुठल्याही प्रकारची दक्षिणा नाही. संत रामपालजी महाराजांनी ज्यांना उपदेश घ्यायचा आहे त्यांना सगळं निशुल्क देतात. अगदी तुम्हाला पुस्तक आणि जे काय असं निशुल्क तुम्हाला उपलब्ध होईल, त्याला कुठल्याही प्रकारचं काही लागत नाही. धन्यवाद. सत साहेब. संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagatgururampalji.org वर विजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबरसह लिहून
7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.